आता लोकसभेसारखा दणका दिला तर योजना बंद, महायुतीला साथ दिल्यास योजना चालू राहील, अजितदादांचं पुन्हा वक्तव्य. आमचं सरकार मजबूत करा, बहिणींना 3,000 पेक्षा जास्त पैसे देऊ, सातारातील कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. विरोधकांकडे लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी योजना चालतात, महाविकास आघाडीकडे लाडका बहीण नाही, फडणवीसांचा शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा. अरे नालायकांनो, बहिणीचं आणि आईचं प्रेम 1,100-1,500 कोटी दिले तरी विकत घेता येत नाही, प्रत्युत्तर देताना फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंचं नालायक असा उल्लेख. भाजप कार्यकर्त्यांकडून अजित पवारांच्या नारायण गावातील जनसन्मान यात्रेला काळे झेंडे, अजितदादा पालकत्वाची भूमिका पाळत नाही, शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना वगळल्याचा आरोप. महायुतीत असलो तरी कार्यक्रम घेण्याची मुभा, प्रत्येक पक्ष त्यांचे कार्यक्रम घेतात, आम्ही कार्यक्रमात महायुतीचा उल्लेख करतोच, भाजप कार्यकर्त्यांना अजितदादांचं उत्तर. काही गैरसमज असतील तर दूर करू, महायुतीच्या एकतेला गालबोट लावणाऱ्यांना ताकीद द्या, अजितदादा गटाचं फडणवीसांना आवाहन. जय पवारांकडून रोहित पवारांच्या मतदारसंघात बैठका, राष्ट्रवादी काँग्रेसची मोर्चे बांधणी करण्यासाठी जय पवार थेट कर्जत जामखेड मतदारसंघात. कर्जत जामखेडचं सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न, मी मतदारसंघातच अडकून राहिलो पाहिजे असं भाजप दादा गटाला वाटतंय. जय पवारांच्या दौऱ्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. अजित पवारांची जनसन्मान यात्रा उद्या नवाब मलिकांच्या मतदारसंघात चेंबूरच्या देवनार आगाराजवळ. जनसन्मान यात्रेत सहभागी होण्याचं मलिकांचं ट्विट करत आवाहन, भाजप नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष. मराठ्यांनी आरक्षण का मागावं, त्यांनी तर उभा देश चालवायचा, आरक्षण कुठे घेऊन बसला, मराठा आरक्षणावरून भिडेंची पलटी. संभाजी भिडेंना बोलून उपयोग नाही, शब्द फडणवीसांचे आहेत, संभाजी भिडेंमागून फडणवीसांचा नवा डाव, जरांगींचा आरोप. आता बदलाची आणि सत्ता परिवर्तनाची वेळ आली, मुस्लिम मराठा दलित सर्वांनी मिळून संघर्ष करावा लागणार, जरांगींचं आवाहन. नाशकात 5 लाख लोकांचा जरांगींचा मोर्चा होणार होता, पण मोर्चात फक्त 8,000 लोक होते असा पोलिसांचा रिपोर्ट. जरांगींच्या नाशकातील रॅलीवर भुजबळांची टीका. गुवाहाटीला जाणं आमची रणनीती होती, जाताना ठाकरेंसोबत फोनवर बोलत बोलत मी गेलो, त्यावेळी मला धमक्या देण्यात आल्या, मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी अजित पवार गटामध्ये जाण्याची शक्यता, सिद्दीकी उद्या अजितदादांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी होणार. मुंबईतील जनसन्मान यात्रेसाठी सिद्दीकींकडून बाईक रॅलीचं आयोजन. पुण्यात पावसाचा जोरदार कमबॅक, जोरदार पावसानं शहरातील अनेक भागात आणि रस्त्यांवर पाणी साचलंय, वाहनधारकांची तारांबळ. पंढरपुरात विठ्ठल मंदिरात दर्शनाचा काळा बाजार समोर, ऑनलाईन 4,000 रुपये घेऊन व्हीआयपी दर्शन दिलं जात असल्याचं उघड. भाविकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दर्शन देणाऱ्या एजंटला पकडलं. चिपळूणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण, पालकमंत्री उदय सामंत आणि रवींद्र वायकरांची उपस्थिती.